चाललंय यांचं? हा नाही म्हणजे या आधी रंजना काकी आणि आप्पांनी गोपाळ दादाच्या पुढं पुढं कधीच केलं नाही. जसं आता पैसा बघितलाय की नाही तसे लईच पुळका आलाय त्यांना. काय भानगड आहे? बरोबर ओळखलंस तू. सगळा खेळ ह्याचा आहे ह्याचा. ते पोतं ओतलं की जामकरांनी सगळ्यांसमोर त्यात पैसे दागिने सगळ्यांना दिसले. आपण आधी रागात सांगून बघितलं पण मग ह्यांनी काय ऐकलं नाही. म्हणून आता रंजना आत्या आणि आप्पा यांच्याशी गोड 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 बोलायचं बघतायत. कारण पैसा नसतोय ना डोळ्यासमोर. पण पैसा पुढं कोण कोणाचं नसतं बघ. असंच चाललंय ते. ते पण आहेच म्हणा. मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे लाली वहिनी आता गोपाळ दादा बाहेर भक्तांची सेवा करणार, त्यातनं जो काही तो पैसा येणार आहे, म्हणजे तो जो काही दानधर्म येणार आहे त्यातनं जो काही पैसा येणार आहे तो तुझ्याकडे ठेव ना, म्हणजे आपल्याकडे ठेव ना. आपण तो व्यवस्थित ठेवू शकतो ना. ह्यांच्या हाती लागणारच नाही तो. काय वाटतं तुला? तू एकदा बोलून बघ बरं गोपाळ दादाशी. मी बोलायचा प्रयत्न केला त्यांच्याशी पण ते काय बोलायला तयार नाही झाले. मला नाही माहिती. डिंपे आले आजी. ये बस इथं. हा बस. बसले. बोल. जेवलीस का तू? नाही ते मगाशी मी म्हणाले ना की मी डाएटवर आहे. पण आजी तेवढं प्रेमानं बोललीस की नाही त्यातच पोट भरलं माझं. है ना. तुला करमत का इथं? कोण काय बोलत नाही ना, तरच नाही ना देत. हे मला कशाला कोण काय बोलेल. उलट हा वाडा तर मला आता माझं स्वतःचं वाटायला लागलाय. असं वाटतं इथनं कुठंच जाऊ नये. हा गो बाय, असं वाटतं तुला? वय मग त्यासाठी मला एक शब्द दिला होता तेव्हा आठवतोय का तुला? वय नाही. वय नाही. अगं आजा. अगं तुझा मुडदा बसावला तुझा. तुला उठला पिले तुझं लागलं दार. अगं तू इथं राहण्यासाठी मला 5 लाख रुपये द्यायचं कबूल केलं होतंस. आठवलं का आता? आठवते. मी आता आपली अशीच मस्करी करत होते तुझी. ते काय झालं ना, माझी बिग बजेट फिल्म येते त्याचा ऍडव्हान्स मला 10 लाख रुपये मिळणार आहे. त्यातलं 5 लाख रुपये मी तुला अशी देईन आणि नाही दिले ना तर नाव बदल माझा शब्द या डिंपीचा. होय का? मग तो जर दिलं नाहीस ना तर तुझ्या टिरीवर अशा लाथा घालून आहे ना तुला ह्या वाड्यातनं बाहेर हाकलून देईल. हा मग नरू आजीचा शब्द आहे हा. कळलं का तुला? कळलं. जा आता, झालं माझं काम. चल जा.